टाकेचे घाव सोसल्याशिवाय जीव पण येत नाही अशी म्हण आहे. तर चांगले दिवस यायसाठी टाक्याचे घावच सोसावं लागते. असा वनवास सोसावा लागतो. रामाला चुकला नाही, 14 वर्षे वनवासाला जावं लागलं. देवाधिकालची चुकलं नाही तर आपली काय कथा आहे. तर सगळं हे जे काय सगळं सोसल्याशिवाय चांगले दिवस यायला सगळं सोसावंच लागतं. आणि सोसल्याशिवाय चांगले दिवस येत नाहीत. तुकाराम महाराज सांगून गेलेत. तुका म्हणे उगी राहावे, जे जे होईन ते पहावे. म्हणून आपलं शांतपणे नुसतं बघायचं आणि पुढं चालत राहायचं. चालत राहायचं, नुसतं वाटेन चालत राहायचं. पुढं पावलं मोजायचे नाही. पंढरपूरचे वारकरी पावलं मोजीत नाहीत, चालत राहते. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, मागं पुढं पाय आहेत ते त्यांचे. ज्ञानोबा तुकाराम. तसं पावलं मोजायचे नाही, फक्त चालत राहायचं. दिवस जातीत निघून. चांगले दिवस आल्यावर मग पुढं जसं गुळाची ढेप आणून ठेवली की तिथं मुंगळे आपोआप येतात. त्याप्रमाणे म्हणून तुकाराम महाराज सांगून गेलेत. तुका म्हणे उगी राहावे, जे जे होईल ते पहावे. तर ते कमेंट करीत जावा आणि लाईक पण करा. लाईकच येत नाहीत माझ्या व्हिडिओला, ते लाईक करीत जावा.